हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे ॲडजॉइनिंग. ॲडजॉइनिंगचं मिनिंग आहे बी नेक्स्ट टू अँड जॉईंड विथ अ बिल्डिंग, रूम ऑर पीस ऑफ लँड. म्हणजेच शेजारच्या म्हणजे शेजारी असलेली जी बिल्डिंग आहे किंवा शेजारी असलेलं जे रूम आहे त्याला आपण काय म्हणू? ॲडजॉइनिंग. ओके, म्हणजेच लगतचं जे लागून आहे, एकदम लागून आहे. जसं एक रूम आहे त्याला दुसरी रूम जी लागून आहे त्याला काय म्हणू आपण? ॲडजॉइनिंग. तर ॲडजॉइनिंगचं मराठीमध्ये काय होते अर्थ? शेजारच्या किंवा लगतचा किंवा लागून असलेला. ओके. सिनोनिम्स आहे मीट, कनेक्टिंग, कनेक्टेड आणि अँटोनिम्स आहेत रिमोट, सेल्यूट आणि सिक्वेस्टेड. ओके. सो म्हणजेच ॲडजॉइनिंग म्हणजे काय होते की जो लागून आहे बिल्डिंगला किंवा रूमला किंवा जवळपास आहे, साईडला आहे, त्याला म्हणू आपण ॲडजॉइनिंग. व्हॅन्टेज म्हणजे काय होतं? तर व्हॅन्टेजचं मिनिंग आहे अ प्लेस ऑर पोझिशन अफोर्डिंग अ गुड व्ह्यू ऑफ समथिंग. म्हणजेच एखादी जागा. ओके, एखादी जागा किंवा स्थिती जी एखाद्या चांगले दृश्य पाहण्यास अनुमती देते. ओके. सो व्हॅन्टेज म्हणजे काय होते? एखादी जागा किंवा एखादी स्थिती जी एखाद्या चांगले दृश्य पाहण्यास अनुमती देते. ओके. सो सिनोनिम्स आहे त्याचे व्ह्यू पॉइंट, स्टँड पॉइंट, स्टॅन्स आणि अँटोनिम्स आहे ड्रॉबॅक, हँडिकॅप आणि लायबिलिटी. ओके. सो नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे एन्स्यूड. एन्स्यूडचं मिनिंग आहे हॅपन ऑर ऑकर आफ्टरवर्ड ऑर ॲज अ रिझल्ट. म्हणजेच पुढे येणे किंवा पाठोपाठ येणे, मागोमाग येणे, त्याला आपण काय म्हणू? एन्स्यूड. ओके. पुढे येणे, पाठोपाठ येणे किंवा मागोमाग येणे. सो एन्स्यूड म्हणजे होते पुढे येणे. ओके. ॲज अ रिझल्ट म्हणून पण म्हणू शकतो आपण. सिनोनिम्स आहेत रिझल्ट, फॉलो, डेव्हलप आणि अँटोनिम आहे कम्प्लिटेड, एंडेड. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मोराल. मोरालचं मिनिंग आहे द कॉन्फिडन्स, एन्थुसियाझम आणि डिसिप्लिन ऑफ अ पर्सन ऑर ग्रुप ॲट अ पर्टिक्युलर टाइम. म्हणजेच मनोबल असणे किंवा मानसिक धैर्य किंवा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे, ओके, त्याला आपण काय म्हणू? आत्मविश्वास जो आहे त्याला आपण काय म्हणू? मोराल. तर मोराल म्हणजे काय होते मराठीमध्ये? मनोबल, मानसिक धैर्य, मानसिक धैर्य, मनोबल, आत्मविश्वास. ओके. सो मोराल म्हणजे होते आत्मविश्वास. सिनोनिम्स आहेत कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ इस्टीम. तर हे आहेत सिनोनिम मोरालचे. अँटोनिम्स आहेत एमलेसनेस, फिअर, वीकनेस. म्हणजे एम नाही आहे, त्याला स्वतःवर आत्मविश्वास नाही आहे, वीकनेस आहे, भीती आहे, तर ते त्याचे झाले अँटोनिम्स मोरालचे. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये आहेत. ओके. तर अ प्लेस वेअर मनी इज कॉइन्ड. म्हणजेच एक जागा जिथे की सिक्के जे आहे, सिक्के हे बनवले जातात. ओके. तर त्याला म्हणतो आपण मिंट. ओके. मिंट असं म्हणतात वन वर्ड मध्ये जिथे सिक्के, मनीचे जे सिक्के आहे, 1 रुपयाचा सिक्का, 10 रुपयाचा सिक्का, 2 रुपयाचा सिक्का, तो बनवला जातो. त्या प्लेसला काय म्हणतात? मिंट असं म्हणतात. ओके. नेक्स्ट, वन हू इज कन्वर्टेड फ्रॉम वन रिलिजन टू अदर.
तर ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे, ज्या व्यक्तीने धर्मांतर केलेलं आहे, एका रिलीजन मधून दुसऱ्या रिलीजन मध्ये तो गेलेला आहे, तर त्याला वन वर्ड मध्ये म्हणू आपण प्रोसिलेट. ओके, प्रोसिलेट असं म्हणू वन वर्ड मध्ये. तर असं अशा व्यक्तीने ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्याला. नेक्स्ट, मिसस्पेल्ड वर्ड्स. तर याच्यामधला जो ऑप्शन डी आहे तो काय आहे, करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. तर तो करेक्टली स्पेल्ड वर्ड काय आहे, PSEPHOLOGY म्हणजे सिफोलॉजी. तर सिफोलॉजी ही एक स्टडी आहे. तर कशाची स्टडी आहे, जे इलेक्शन्स आहे, इलेक्शन्स आणि वोटिंगची जे स्टडी असते त्याला आपण म्हणतात सिफोलॉजी. ओके, तर त्याचा जो अभ्यास असतो की इलेक्शनच्या आधी काय काय अभ्यास करावा लागतो, वोटिंगच्या आधी काय काय करावं लागतं, त्याची जी स्टडी असते त्याला सिफोलॉजी असं म्हणतात. ओके, सिफोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ इलेक्शन्स अँड वोटिंग. ओके, नेक्स्ट ऑप्शन ABCD ऑप्शन मधला नेक्स्ट वर्ड जो आहे तो आहे सिड्युलोस. सो ऑप्शन सी हा करेक्टली स्पेल्ड आहे. तर त्याची स्पेलिंग आहे SEDULOUS. तर याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे चिकाटीचा, चिकाटीचा किंवा जो मेहनती आहे खूप, तर त्याला पण आपण काय म्हणू, सेड्युलोस. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस बघूया. सो इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कॅटनॅप. तर कॅटनॅपचा अर्थ आहे इफ यू हॅव अ शॉर्ट स्लीप ड्युरिंग द डे यू आर कॅटनॅपिंग. म्हणजेच लंच दुपारच्या वेळेस लंच झाल्यावर जी थोडी जी झोप घेत असतो आपण, ओके, शॉर्ट स्लीप जे घेत असतो दुपारच्या वेळेस डे टाइमला, तर त्याला म्हणतात कॅटनॅप. म्हणजे जी वामकुक्षी असते. ओके, जेवण लंच झाल्यावर थोडीशी आपण झोप घेतो त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, वामकुक्षी. तर त्याच वामकुक्षीला इंग्लिशच्या फ्रेजेस मध्ये म्हणतात कॅट नॅप. ओके, वामकुक्षी. नेक्स्ट आहे कॅट अँड अ डॉग लाईफ. तर कॅट अँड डॉग लाईफ म्हणजे काय आहे, इफ पीपल लीड टू अ कॅट अँड डॉग लाईफ दे आर ऑलवेज आर्ग्युइंग. म्हणजेच कॅट अँड डॉग लाईफ, तर पीपल दोघं जण जे आहे तर ते नेहमी आर्ग्युमेंट्स करत आहेत, नेहमी त्यांचे भांडणं होत आहेत, आर्ग्युमेंट्स होत आहे, डिसएग्रीमेंट्स होत आहेत. तर ते काय जगत आहे, ते कॅट अँड डॉग लाईफ जगत आहे. म्हणजे नेहमी त्यांचे भांडणं होत आहे, नेहमी आर्ग्युमेंट्स होत आहे छोट्या छोट्या गोष्टीला, नेहमी डिसएग्रीमेंट्स होत आहेत. तर त्याला काय म्हणू आपण, कॅट अँड अ डॉग लाईफ. म्हणजेच ते कॅट अँड अ डॉग लाईफ जगत आहेत ते दोन व्यक्ती. ओके, सो हे आहेत आजचे इडम्स अँड फ्रेजेस. आपण मिसस्पेल्ड वर्ड सुद्धा बघितलेले आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा बघितलेले आहे. त्याच्यामध्ये होता एक प्रोसिलेट. प्रोसिलेट म्हणजे होते धर्मांतर केलेली व्यक्ती. ओके, मिंट म्हणजे जिथे की सिक्के बनवल्या जातात, अशी प्लेस जिथे सिक्के बनवतात त्याला मिंट म्हणत असतो आपण. नेक्स्ट आपण व्होकॅब्युलरीचे वर्ड्स बघितलेले आहेत, त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघितलेले आहे, मराठीमधले मीनिंग बघितलेले आहे. तर मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये जे तुम्हाला जे लँग्वेजमध्ये तुम्हाला कळतं, मराठी किंवा हिंदी, त्यामध्ये एकदा तुम्ही बघत जा त्या मीनिंग्स त्या वर्ड्सचा, त्यामुळे तुम्हाला आणखी जास्त लक्षात राहील आणि सोबतच सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पण त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील. Okay, so all the best to all of you for your upcoming exams and thank you.